दिवाणी प्रक्रिया संहितेअंतर्गत वादपत्रामध्ये अनेक विविध अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. वादपत्रामध्ये काय लिहू नये, तर विविध जे कायदे असतील त्या कायद्यामधली कलमे, गृहतके हे वादपत्रामध्ये नमूद करण्याची आवश्यकता नसते. वादपत्रामध्ये दुरुस्ती ही न्यायालयाच्या परवानगीने आणि शक्यतोवर सुरुवातीलाच करावी लागते. एकदा वादमुद्दे निश्चित झाले त्यानंतर वादपत्रामध्ये वारंवार या दुरुस्त्या करता येणार नाहीत. दाव्यामध्ये किंवा वादपत्रामध्ये जर का लज्जास्पद, निंदनीय किंवा बदनामकारक जर का वाक्यप्रयोग असतील तर त्या संदर्भामध्ये वादपत्रामध्ये सुधारणा करून ते पुन्हा न्यायालयात दाखल करण्याची न्यायालय परवानगी देऊ शकतो. ज्या ठिकाणी पक्षकाराचा मृत्यू झाला तर अशा ठिकाणी 90 दिवसाच्या आत न्यायालयास कळवणे गरजेचे असते. तसा अर्ज न्यायालयात दाखल नाही झाला तर दावा हा खारिज होऊ शकतो. ज्या ठिकाणी असा अर्ज आला आणि दावा दाखल करण्याचा किंवा चालू ठेवण्याचा अधिकार टिकून राहिला अशा ठिकाणी दावा हा पुन्हा चालू होऊ शकतो. कुठल्या ठिकाणी वादपत्र हे नाकारलं जाऊ शकतं, तर ज्या ठिकाणी वादपत्र हे मुदतीनंतर दाखल झालं, वादपत्र हे योग्य मुद्रांकावर लिहिलं गेलेलं नसेल, वादाचं कारण नमूद केलेलं नसेल, वस्तुस्थितीजन्य पुरावा जिथे नसेल, चुकीचा पत्ता, कमी अनुतोष, न्यायालयाची फी भरलेली नसेल किंवा वादीचा मृत्यू किंवा वादी गैरहजर असे वेगवेगळी जी कारणं आहेत अशी जिथे असतील त्या संदर्भातली वादपत्र हे नाकारले जाऊ शकतात.